हो शब्द स्वरांचे बनती गाणे, साजन आनंद तराणे, रसिकांशी हे जुळते नाते, घडते जेव्हा सुरेल गाणे. कसे हे घडते मनात येते, भेटू बोलू ऐकू तयांच्या गोष्टी गाण्यांच्या, गोष्टी गाण्यांच्या. क्या बात आहे. नमस्कार. गोष्टी गाण्यांच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, गाणं कुठे असतं? फुलपाखरू फुलावर बसतं, गाणं तिथं असतं. माझं नसतं, तुझं नसतं, पाठीवरचं ओझं नसतं. मन जेव्हा मोरासारखं आनंदाने नाचत नाचत झुलू लागतं, आपण काहीच करत नाही, गाणं आपोआप खुलू लागतं. या आपोआप खुलणाऱ्या आणि फुलणाऱ्या गाण्यांच्या साथीने आपण आपलं आयुष्य खरं तर सुखदुःखाच्या प्रत्येक प्रसंगात पुढे नेत असतो. ही गाणीच तर असतात जी आपल्या मनात रेंगाळत असतात. आणि मग या गाण्यांच्या निर्मितीच्या कथा ऐकणं हा सुद्धा आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने एक सुखाचा क्षण असतो, आनंदाचा भाग असतो. गीतकार गाणी तयार करतात, संगीतकार त्याला संगीत साज देतात, गायक सादर करतात आणि ही वादक मंडळी आपल्यासमोर ती सादर करत असतात. पण या सगळ्यांनीच गाणं बनतं. पण हे गाणं बनत असताना त्याची निर्मिती झाली तरी कशी, ही गाणी आपल्यापर्यंत पोहोचली तरी कशी, आणि इतकी वर्ष झाली तरीसुद्धा ही गाणी आपल्या मनातच राहिली कशी, असे अनेक प्रश्न आपल्या मनात असतात. बस याच सगळ्या प्रश्नांचा उलगडा करायचा आहे गोष्टी गाण्यांच्या या आपल्या कार्यक्रमात. आजच्या कार्यक्रमात आपण निमंत्रित करूया गेली 25 वर्ष कोणत्याही ऋतूत स्वरांचा गारवा ज्यांनी आपल्यासमोर आणला, ते गायक संगीतकार मिलिंद इंगळे आणि गीतकार किशोर कदम. ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटतं, ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटतं, भरून हात पाऊस घेऊन आभाळ मनात दाटतं. तरी पावलं चालत राहतात, मन चालत नाही, घामाशिवाय शरीरामध्ये कुणीच बोलत नाही. तितक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो, उन्हामधला काही भाग पंखांखाली घेतो. वारा उन्हाळ मुलासारखा सैरा वैरा पळत राहतो, पाना फुला झाडावरती छपरावरती चढून पाहतो. दुपार टळून सुरू होतो संध्याकाळचा पुन्हा खेळ, उन्हा मागून चालत येते कार कार कातरवे. चक्क डोळ्यांसमोर ऋतू कूस बदलून घेतो, पावसाआधी ढगांमध्ये कुठून गारवा येतो. वाऱ्यावर भिर 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 पारवा, नवा नवा प्रिये नभा चांदवा, नवा नवा गारवा. गवतात गाणे झुलते कधीचे, गवतात गाणे झुलते कधीचे, हिरवे किनारे हिरव्या नदीचे, हिरवे किनारे हिरव्या नदीचे. पाण्यावर सर 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 काजवा, नवा नवा प्रिये मनात
गारवा वाऱ्यावर भिर 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 पारवा नवा नवा प्रिये नभातही चांदवा नवा नवा गारवा गारवा. बात है, क्या बात है, क्या बात है. मला वाटतं तुम्ही दोघांनी तुमचं दोघांचं अभिनंदन करून घ्या, कारण एक गाणं 25 वर्ष टिकणं आणि आजही 25 वर्षानंतर पुन्हा एकदा प्रेमी युगुलांना पावसाची साक्ष घेत हे म्हणावंसं वाटतं, हे खूप महत्वाचं आहे. सो अभिनंदन तुमचं दोघांचं. थँक्यू. पण आम्ही जेव्हा हे करायला घेतलं होतं तेव्हा बिलकुल हे असं काय होईल आणि एक पिढी तरुण होईल या गाण्याबरोबर, या सोबत, आणि नेहमीच तरुण राहील या गाण्याबरोबर, असं कधी वाटलं नव्हतं. खरं, पण वाटलं नव्हतं, पण तरीही ते झालं. याला म्हणतात संगीताचे जादूगार आणि शब्दांचे जादूगार. कारण जेव्हा शब्द आणि सूर एकत्र येतात तेव्हाच कुठेतरी अशा प्रकारची गाणी बनत असतात आणि मग तो एक गाण्यांचा स्वरांचा खेळ, शब्दांचा खेळ सुरू होतो आणि खरंच नकळत काही काही गोष्टी घडून जातात आणि ते इतिहास घडवतात म्हणायला हरकत नाही. तसा हा इतिहास गारवाने घडवला आहे. पण तेव्हा कसं ठरलं, म्हणजे मिलिंद मला तू सांग की मुळात शब्द म्हणजे आधी कविता मग त्याला गाणं, हा फॉर्मॅट कसा ठरला होता? बघ, दोन पद्धतीने आपण संगीत देतो. म्हणजे कधी कधी आधी चाल लावली जाते आणि मग त्याला कवीला बोलवतो आपण, मग त्याच्यावर शब्द लिहून घेतो. मला स्वतःला म्हणशील तर आधी शब्द मला पाहिजेत आणि मग त्यानंतर शब्दानुरूप मला चाल लावायला आवडते. पण गारवा हे त्या गारवा अल्बममधलं एक गाणं असं आहे की जे मी चाल आधी लावली. बाकी बरीचशी त्यातली गारवाची गाणी ती सगळी सौमित्रने आधी लिहिली होती आणि नंतर मी चाल लावली. आणि असंच सहज घरी बसलो तो हार्मोनियमवर आणि काहीतरी डाडाडा आपलं सुचत होतं, मग मी ते केलं. आणि संध्याकाळी लिटरली पाऊस पडत होता आणि हा संध्याकाळी आला घरी मी चाल लावत असतानाच आणि म्हटलं बघ रे मला काहीतरी असं सुचतंय ते अच्छा, नुसती चाल वगैरे वगैरे असं मी चालू होतं माझं. आणि म्हटलं बघ काय लिहिता येते का, तर पहिलंच त्याने डा 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 तर तिथे झालं. नंतर फक्त काय झालं, मला थोडीशी भीती होती की आता हा काय लिहिणार, कारण डाडा 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 म्हणजे दोन दोन अक्षराचे 3 शब्द हवे होते, विच वॉज नॉट इझी. पण ह्याच्याकरता ते फार सोपं होतं. मग ते सगळं वाऱ्यावर भिर 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 सर 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 झर 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 हे सगळं तुला सुचत गेलं आणि असं सहज गाणं ते झालं. म्हणजे त्यात कधी असं वाटलं पण नव्हतं की ते इतकं पॉप्युलर होईल. पण किशोर, हिरवे किनारे हिरव्या नदीचे वगैरे, म्हणजे असं तू कुठे नदी काठी बसून वगैरे असं काही लिहिलंस की काय? कसं सुचलं तुला हे? माईकवर हा जाणार आणि तितक्यात हा वळला माझ्याकडे, मला म्हणाला मूर्खा. मूर्खा तो मला नेहमी मूर्खा म्हणून हाक मारतो. मूर्खा म्हणजे इंटेलिजंट, प्रेमाने. इंटेलिजंट म्हणजे असं याला वाटतं. मूर्खा, एकच अंतरा लिहिलेला आहेस, एका अंतराचं गाणं कसं होणार? निदान 2 तरी अंतर पाहिजेत. मी म्हटलं तू एक काम कर, तू 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 सुरू कर, मी आलोच लगेच. मी लगेच स्टुडिओचं दार उघडलं आणि काही गोष्टी बोलायच्या नाहीये तिकडे. मी एक म्हणजे व्यसन घेतलं आणि बाहेर आलो आणि तिकडे पायऱ्या होत्या. पायऱ्या म्हणजे असं दरवाजा उघडून बाहेर अशा पायऱ्या होत्या आणि त्या वर जात होत्या आणि इथे स्टुडिओ. तर पायऱ्यांवर मी बसलो आणि अक्षरशः याचा पहिला अंतरा रेकॉर्ड व्हायला किती लागले असतील, 15-20 मिनिटं, अर्धा तास. त्याच्यामध्ये त्या पायऱ्यांवर बसून हिरवे किनारे हिरव्या नदीचे हे कडवं तिथे बसून लिहिलं. आता तिथे मला तो हिरवा किनारा कसा सुचला, नदी कशी सुचली, हे कोणाला कधी सांगता येणार नाही. खरं खरं. आणि सुचलं तिकडे. पण त्यामुळे ते इतकं जिवंत झालं. काय अंतर आहे? गवतात गाणे झुलते कधीचे हिरवे किनारे हिरव्या नदीचे. म्हणजे हिरव्या
झाडांचं प्रतिबिंब पाण्यात पडलेलं आहे आणि त्या प्रतिबिंबाने नदी सगळी हिरवी होऊन गेली आहे. हे तिकडं पिचकाऱ्या वगैरे टाकलेल्या, थोटकं वगैरे टाकलेल्या टायरी त्या पायरीवर मला कसं सुचलं. कवीची प्रतिभा. नाही, प्रतिभा वगैरे नाही आहे. आणि कवी आणि ऐक, माझं नाव कवी म्हणून सौमित्र आहे, किशोर कदम नाही. नक्कीच. कारण आपण त्याला अनेकदा अनेक चित्रपटातनं, म्हणजे देऊळ असेल, पांगिरा असेल, नटरंग असेल, कितीतरी चित्रपटातनं आपण किशोरला अभिनेता म्हणून पाहिलंय. पण या अभिनेत्या मागचा एक संवेदनशील कवी आहे जो सौमित्र या नावाने नक्कीच आपण त्याला सगळे ओळखतो. गोष्टी गाण्यांच्या. कवीला हे सगळं सुचत असताना गारवा जेव्हा सगळी गाणी करायची असं ठरलं, तेव्हा अशी कधीतरी वेळ आली का की जसं तू म्हणालास की एक गाणं तुम्ही ह्याच्यावर लिहिलं, कवी म्हणजे चालीवर लिहिलं, तर ते सहज झालं की त्यातही काही गोष्टी घडल्या? बऱ्याच गोष्टी घडल्या. खूप वेळेला म्हणजे हा प्रोसेस ना खूप मोठा असतो. खरं म्हटलं तर तो एका क्षणात होतो. जसं हा म्हटला की मला 15 मिनिटात कविता आली, तसं बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याला चाल कधी सुचते आणि का सुचते हे आज तागायत आपल्याला कोणाला सांगता आलं नाही. बरोबर. म्हणजे एक प्रोफेशनल आपल्याला एक अप्रोच कोणीतरी झालं किंवा प्रोड्युसर येतो किंवा डिरेक्टर येतो आणि सांगतो की बाबा मला ह्या सिच्युएशन आहे आणि एक मला गाणं करायचं आहे. त्यावेळेला पण आपण गाणं करतो. मग त्याच्यामागे आपण एक थॉट प्रोसेस असतो की बाबा सिच्युएशन काय आहे, हे प्रेमगीत आहे का, हे दुःखी गाणं आहे का, किंवा काय आहे याच्यावर, त्याच्यावर विचार करतो आपण आणि मग ती आपण चाल सुरुवात करतो लावायला किंवा कवीकडे जातो आणि तो काहीतरी गाणं देतो लिहून आपल्याला. पण नॉट नेसेसरी की हे प्रत्येक वेळेला घडत असेल. बरोबर. कारण जसं मी म्हटलं की गारवा हे काही आमचं तेव्हा प्लॅन पण नव्हता. हे तुला माहितीये का, हे गाणं 94 साली कंपोज झालंय. बरं. म्हणजे आता जरी 25 वर्ष झाली असली तरी गाणं कंपोज होऊन 30 वर्ष झाली आहेत. ओ. की पण मग त्यावेळेला ते बाहेर यायला इतका वेळ गेला? हो, कारण त्यावेळेला ना मी जस्ट गाणं कंपोज करून ठेवत होतो. जस्ट माझी सुरुवात होती करिअरची. आणि खरं सांगायचं झालं तर चाल लावायचं की डोक्यात नव्हतं. पहिलं तुला माहिती की पहिलं आम्ही सुरुवात केली ती दिसनकळत जायनी सुरुवात झाली. तर मग दिसनकळत जायचं आपण बोलूया नंतर ते कसं सुचलं आणि पुढे काय झालं त्याचं. पण गारवाशी संदर्भात बोलायचं झालं तर सहज मी चाल लावली होती ती. आणि त्यावेळेला मी ना एक साठे कॉलेज, म्हणजे आत्ताचं साठे कॉलेज, तेव्हा पार्ला कॉलेज म्हणायचे, त्यांचं ग्रुप सॉन्ग बसवायचं युथ फेस्टिवलला. तर ती मुलं घरी यायची रिहर्सल करायला. तर त्यांना मी हे गाणं जेव्हा पहिल्या 2 ओळी त्यांनी लिहिलं होत्या तर ते मी त्यांना ऐकवलं. तेव्हा ते यंग मुलं होती, मला बघायचं होतं की ह्यांना कसं वाटतं हे गाणं. तर ते म्हणले अरे फार छान गाणं झालं हे, तुम्ही रेकॉर्ड का नाही करणार. म्हटलं हो बघू, जेव्हा करू तेव्हा करू रेकॉर्ड. ही म्हणजे मी तुला सांगतोय 93 ची गोष्ट. त्यावेळेला ती मुलं येत होती आणि मग हे त्यांना आवडायला लागलं गाणं की म्हणले नाही नाही छान होणार गाणं. मग मी ह्याच्याकडे म्हटलं की आपण लिहूया गाणं. हे त्यांनी लिहिलं. पुढचं तुला कळलंच कसं लिहिलं ते गाणं. 2 कडवी कशी लिहिली ती. आणि मग ते स्टुडिओत रेकॉर्ड झालं. पण हा प्रोसेस काही म्हणजे हे नाहीये, त्याला सांगता येत नाही. जशी शिंक येते ना तसं गाणं सुचतं किंवा चाल सुचते अगदी किंवा सहज घडलेल्या अशा ह्या गोष्टी. यातलं आणखीन एक गाणं आहे, पाऊस दाटलेला माझ्या घरावर या. मला खरंच सौमित्र फार कौतुक वाटतं की या संकल्पना सुचतात कशा. पाऊस दाटलेला माझ्या घरावरी हा, याच्यात प्रत्येकाच्या मनातला पाऊस कुठेतरी, प्रत्येकाच्या घरातला पाऊस कुठेतरी वेगळा वेगळा. आम्हाला तो वेगळा जाणवतो, तुला तो आणखीन वेगळा जाणवत असेल. पण आपण ते ऐकूया थोडंसं. मी गाणं तर म्हणतोच, पण गारवाच्या आधी जी सॉरी या पाऊस दाटलेलाच्या आधी जी कविता आहे ती पण अतिशय प्रसिद्ध आहे आणि ती तुला माहितीच आहे. ती कुठली बघ माझी आठवण येते का, बघ माझी आठवण येते. मला वाटतं की गारवाच्या प्रसिद्धीमध्ये या कवितेचं खूप मोठं योगदान आहे. आणि जेव्हा पाऊस दाटलेला माझ्या घरावरी हा, दारात भास आता हळुवार पावलांचा, हे गाणं लिहिलं. त्याच्यानंतर आधी कविता कुठली, तर ही कविता ऑलरेडी मी लिहिलेली होती. म्हणजे माझ्या आयुष्यात ऑलरेडी हे घडलेलं होतं असं नाही. काही समजा तुम्ही, काही समजा तुम्ही, तर ही कविता मी ऑलरेडी लिहिलेली होती. तर मी म्हटलं ही कविता ह्या गाण्याच्या आधी जाईल. या कवितेचं मूड त्या गाण्याबरोबरचं आहे. कारण नॉस्टॅल्जिया आहे, थोडासा उदासी आहे थोडीशी,
वातावरण आहे थोडस, दृश्य आहेत पण सगळी. ती थोडीशी बोल्ड ही आहे कविता, हा तर ती झेपेल का लोकांना हे एक्झॅक्टली वाटलं असं होतं हेच का? तू जे म्हणलीस ना हा. ते मी याला म्हंटल वा की हा, म्हणलं तुला आणि तो म्हणाला की नाही नाही नाही, ही कविता ते राजश्री Productions. प्रोडक्शनने केली ना, तर ते लोक कौटुंबिक सिनेमे वगैरे करतात, त्यांना ही कविता चालणार नाही. मी म्हटलं अरे कविता चांगली आहे ती, म्हणजे जे गोड गोड फुलांचे चांदण्यांचं चांदोबाच्या कविता आणि गाणं, त्याच्यातून थोडीशी बाहेर येऊन काळाला पुढे घेऊन जाणारी, थोडीशी खरं बोलणारी कविता आहे, आवडेल ती. याच्यावर आमच्या दोघांचं भांडण झालं, बरं. बरेच दिवस वादविवाद झाले की ठेवायची ना, आणि याने ठरवलं होतं की नाही घ्यायची, अच्छा. आणि याने तशी किंमत कधीच दिली नाही मला. अरे बापरे. 25 वर्ष आमचं तेच चालू आहे, पण अल्टिमेटली ऐकतो तो माझं. आता भांडणात चांगल्या गोष्टी निर्माण हा, होतात. चांगल्या गोष्टी निघतात, पण तो खूप चुजी आहे, म्हणजे त्याला नको म्हणजे नकोच, एखादी गोष्ट नको, मग मग ह्याच्यावरनं खूप भांडण झालंय आमचं. तर एनिवे, तर ती कविता नको, तर मी म्हटलं ही कविता नसेल ना घ्यायची तुला, तर मला नाही करायचं तुझ्या बरोबर काम. अरे बापरे. आय एम आउट ऑफ दिस अल्बम, आय डोंट वॉन्ट टू वर्क. आणि मी रागाने निघून गेलो. त्याच्यावर हा म्हणाले, बघ शेवटी तोडगा असा निघाला की एका पक्षाने, 2 पक्षांनी तिसऱ्या पक्षाकडे जायचं, जे सध्या आपल्याकडे हा, तर त्या पक्षाकडे आम्ही गेलो, म्हणजे राजश्री प्रोडक्शन कडे गेलो, आणि त्यांचा जो मेन ज्यांनी प्रोड्यूस केलं रजत बडजात्या, रजत बडजात्या, त्यांनी ही हा album म्हणाला produce तू केला. त्याला कविता ऐकव, ही त्याने त्याला जर approve आवडली. केली ना, तर आता त्या माणसाला मराठी एवढं कळणं शक्य नाही, पण याने माझ्यासमोर पेच निर्माण केला. आता माझ्यातला ऍक्टर जागा झाला, अच्छा. तर मी शब्दातनं ते मग आम्ही त्याच्या AC ऑफिस मध्ये पोहोचलो. मग तो आला, समोर बसला, त्याने पॅड घेतला, पेन घेतला, बरं. आणि म्हणाला आप शुरू कीजिए आप. कारण तेव्हा बोल बोल नंतर सांगतो. आणि नंतर मग, आणि त्याच्यापर्यंत हा कॉन्फ्लिक्ट गेला होता की कविता ठेवायची की नाही, आणि कवी अडून बसलाय. आणि मी ऐकवायला सुरुवात केली की मुसळधार पाऊस खिडकीत उभी राहून पहा, मुसलाधार बारिश अपने दरीचे में यानी खिड़की में यानी विंडो में खड़ी रह तू हिंदीत बट ऐकवलीस? ट्रान्सलेट एक केली एक नाही की एक एक लाईन मी अरे? मला सुचेल ते हिंदीत ट्रान्सलेट करत, दरीचे में खिड़की में खड़ी रह के देखो, हाथ लांबव, तळहातांवर हात बढ़ाओ, हात पर जो पानी यहाँ जमा होगा वो पी के देखो. तर त्या पद्धतीनं मी त्याला ट्रान्सलेट करून सगळी सांगितली. त्याने तो नोट करत होता, पण मी त्या रिदम मध्येच म्हणत होतो, आणि मी 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 पकडून ठेवलं होतं. माझ्यातला अभिनेता तेव्हा जागृत होता, आणि कविता संपली, आणि ते त्यांनी नोट वाचली, आणि मग म्हणाला, अरे वो अपने इसको विजय को बुलाओ, त्यांचा स्टाफ होता आहे. ते स्टाफ मराठी माणूस होता, तो आप इसको सुनाइए. तो मराठी माणूस होता. आता हा विजय आहे, तर मी विजयला, मुसळधार पाऊस खिडकीत उभे राहून पहा, बघ माझी आठवण येते का, हात लांबव, तळहातांवर झेल पावसाचं पाणी, इवलस तळ पिऊन टाक, बघ माझी आठवण येते. वाऱ्यानं उडणारे पावसाचे थेंब चेहऱ्यावर घे, डोळे मिटवून घे, तल्लीन हो, नाहीच जाणवलं काही तर बाहेर पड, समुद्रावर ये, तो उधाणलेला असेलच, पाण्यात पाय बुडवून उभी राहा, वाळू सरकेल पाया खालून, बघ माझी आठवण येते. असं म्हणजे इतकं तरी त्याला डॉमिनेट तेवढं केलं केलं. की तू नाही म्हणू आणि शकत ही नाही. कविता मी त्याला म्हणून दाखवली, आणि तो ऐकत राहिला. त्याचाही काहीतरी प्रॉब्लेम असणार. त्याने ऐकली ती कविता, पॉज, आणि रजतने विचारले कैसी लगी, तो सर बहुत बढ़िया है, तो ओके करेंगे. आणि मग ही कविता त्याच्यात आली. आमचे एक खूप सिनियर मित्र आहेत, माझे जवळचे मित्र आहेत, नट आहेत, त्यांचं नाव घेत नाही मी. बरं. ते म्हणतात ही व्यभिचारी कविता आहे, हा. आणि मी म्हणतो हो ही कविता आहे, आणि खूप चांगली उत्तम कविता आहे. त्यांनाही माहिती आहे की चांगली कविता आहे, पण ते माझे मित्र असल्यामुळे मला डिवचण्यासाठी, आणि त्यांना ती पटली असावी कुठेतरी, म्हणून ते हे करत. आणि असे बरेच नट आहेत, म्हणजे
रमेश भाटकर होते, हा विनय आपटे होते. बरं. ते जेव्हाही मला भेटायचे तेव्हा म्हणायचे तुझ्यापेक्षा मी चांगली कविता म्हणतो तुझी. अरे आणि सगळ्यांना पाठ होती ती कविता. आहे अजूनही पाठ. अजूनही पाठ आहे. आणि कित्येक पत्र आली मला त्या कवितेवर, की एक पत्र फार फनी होतं त्याच्यामध्ये, की तुम्ही हीच तुमची संस्कृती आहे का? मराठी कवितेमध्ये तुम्ही नवऱ्याला मारण्यासाठी उशीखाली सुरी घ्यायला लावताय, हा ही काय पद्धत झाली का वगैरे. पण मी कोणालाही उत्तर दिलं नाही आणि ती कविता हिट झाली. आज 25 वर्षानंतर या प्रवासामध्ये गेल्या 3 वर्षामध्ये बघ माझी आठवण येते का याच्यावर राजकीय प्रहसन इतकी झालेली आहेत आणि इतक्या प्रकार, मला आधी खूप राग यायचा की यार माझ्या कवितेची पॅरडी करतात यार, मस्करी करतात आहेत. पण माझ्या लक्षात आलं जी गोष्ट प्रसिद्ध असते त्याचीच पॅरडी होते. खरंय. आणि हे पटायला मला काही दिवस जावे लागले, पण मग मला मी एन्जॉय करायला लागलो ते. आणि बघ माझी आठवण येते की येते काचे कितीतरी वर्षन्स आहेत पॅरडी केलेले. ठाण्यामध्ये एक स्पर्धा झाली होती, बघ माझी आठवण येते का, एनॅक्ट करून दाखवा. आणि त्याच्यात पहिला नंबर आलेला माणूस होता, त्याला आम्ही शोधतोय. अच्छा. की तू ते आता आमच्या कार्यक्रमामध्ये ती पॅरडी. आता मला बघ माझी आठवण येते का तेव्हा वाटायचं विचारावं तिला की बघ माझी आठवण येते का, पण आता कळलंय नाही येत आहे. आता तर इतकं की आता सध्या सोशल मीडियावर बघ माझी आठवण येते त्याला उत्तर लिहिली जातात, उत्तरातनं कविता, असं पण आता चालू आहे. म्हणजे एखादी कविता त्याचे शब्द इतके लोकांच्या मनात जाऊन बसतात की ते त्यांच्या आठवणी किंवा त्यांच्याशी रिलेट करणाऱ्या गोष्टी या कवितेतनं कुठेतरी येतात. मला वाटतं त्याच्या पुढचं जे गाणं आहे, आधी कविता मग गाणं आणि मग गाणं झाली की कविता अर्धीच झाली. आता अर्धवट लोकांना परत तुला म्हणतील अर्धीच ऐकवलीस. ऐका, मुसळधार पाऊस ही आता त्यावेळेला खूप सेंटिमेंटल की बघ माझी, पण आता मध्ये 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 एवढा काळ गेलेला आहे त्याच्यामुळे माझ्यातला कवी सुद्धा थोडासा मॅच्युअर्ड झालेला आहे. तर तो मॅच्युअर्ड माणूस आता ती कविता कशी म्हणेल? येस. मी काय नकलाकार नाहीये, आय एम एन ऍक्टर, त्यामुळे आय एम ट्राईंग टू डू दॅट. मुसळधार पाऊस खिडकीत उभी राहून पहा, बघ माझी आठवण येते का, हात लांबव, तळहातांवर झेल पावसाचं पाणी, इवलस तळ पिऊन टाक, बघ माझी आठवण येते का. वाऱ्यानं उडणारे पावसाचे थेंब चेहऱ्यावर घे, डोळे मिटून घे, तल्लीन हो, काहीच नाही जाणवलं तर बाहेर पड. बाहेर पडल्यावर समुद्रावर ये, चालत राहा पाऊस थांबेपर्यंत, तो थांबणार नाहीच. शेवटी घरी ये, तो समुद्रावर ये, पाण्यात पाय बुडवून उभी राहा, वाळू सरकेल पायाखालून, इट इज सायंटिफिक. बघ माझी आठवण येते का. मग चालू लाग, पावसाच्या अगणित सोया टोचून घे, चालत राहा पाऊस थांबेपर्यंत, तो थांबणार नाहीच. शेवटी घरी ये, साडी बदलू नकोस, नको केस पुसू नकोस, पुन्हा त्याच खिडकीत ये. आता नवऱ्याची वाट बघ, बघ माझी आठवण येते का. दारावर बेल वाजेल, दारू नवरा असेल, त्याच्या हातातली बॅग घे, रेनकोट तो स्वतःच काढील, तो विचारेल तुला तुझ्या भिजण्याचं कारण, तू म्हण घर गळतंय, मग चहा कर, तूही घे. तो उठून पंकज उदास लावील, तू तो बंद कर, किशोरीचं सहेला रे लाव, बघ माझी आठवण येते का. मग रात्र होईल, तो तुला कुशीत घेईल, म्हणेल तू मला आवडतेस, पण तूही तसंच म्हण. विजांचा कडकडाट होईल, ढगांचा गडगडाट होईल, तो त्या कुशीवर वळेल, त्याच्या पाठमोऱ्या शरीराकडे बघ बघ. यानंतर
वाक्याला मूड देण्यासाठी मी परत ओरिजिनल मूड मध्ये येतो. यानंतर बाहेरचा पाऊस नुसता ऐकण्याचा प्रयत्न कर. यानंतर उशीखाली सुरी घे, झोपी जाण्याचा प्रयत्न कर. येत्या पावसाळ्यात एक दिवस तरी बघ माझी आठवण येते का? गोष्टी गाण्यांच्या. पाऊस दाटलेला माझ्या घरावरी हा. पाऊस दाटलेला माझ्या घरावरी हा. दारास भास आता हळुवार पावलांचा, हळुवार पावलांचा. पाऊस दाटलेला. गवतास थेंब सारे बिलगून बैसलेले. गवतास थेंब सारे बिलगून बैसलेले. निथळून साचलेले, निथळून साचलेले. तळवा भिजेल आता हळुवार पावलांचा, हळुवार पावलांचा. पाऊस दाटलेला माझ्या घरावरी हा. पाऊस दाटलेला माझ्या घरावरी हा. दारास भास आता हळुवार पावलांचा, हळुवार पावलांचा. पाऊस दाटलेला. वा वा वा. वा. तर ही कविता त्याच्यामध्ये शृंगार आहे. म्हणजे एक मेल फिमेल शृंगार करताना जे होत आहे. पाणी झरत चालले आज आभाळ फाटले. बापरे. पावसाला पावसाने वर ढगात गाठले. पाणी झरत चालले झाड झाडाच्या मिठीत. आता झाडाच्या भोवती रान आगीच्या धगीत. पाणी झरत चालले उभ्या रानाला तहान. आता किलबिलत आहे झाडा झाडांतून पान. पाणी झरत चालले आज आभाळ फाटले पावसाला पावसाला वर. इट इज दॅट शृंगार आहे त्याच्यामध्ये. पण या गाण्याच्या मूड बरोबर ही कविता जात होती म्हणून ही वापरली. आणि ती मी त्याला सगळं बॅकग्राऊंड म्युझिक वगैरे करून ती फक्त पावसापुरती मर्यादित ठेवली हा अर्थ त्यातनं. आणि मग यानंतर याच्यावर जे गाणं झालं ते नंतर लिहिलं गेलं. जेव्हा हे ठरलं की पावसाळ्याची गाणी करायची आहेत त्यावेळेला हे पण मी मला एका पुस्तकात त्यांच्या नादू मावरांच्या कवितेच्या पुस्तकामध्ये हे गाणं जस्ट सापडलं होतं. कविता सापडली होती आणि त्याला मी चाल लावून ठेवली होती. झाडे झाली हिरवीशी शिळ घुमते नभात. ओळ जांभळ्या मेघांची, ओळ जांभळ्या मेघांची
वाहे नदीच्या पाण्यात वा. झाडे झाली हिरवीशी. पण म्हटलं की आता आमचं पॅटर्न असं होतं की साती कविता सौमित्रीने लिहिल्या पाहिजेत आणि त्याला साती चाली मिस केल्या पाहिजेत. म्हणजे म्हणजे एक कवी, एक एक संगीतकार. गायक, एक संगीतकार असं ते पॅटर्न मला करायचं होतं, आमचं ठरलं होतं. तर म्हटलं की अरे बाबा हे मला ही मस्तच कविता आहे, ऑब्व्हियसली महादेवरांची कविता. बरं. पण म्हटलं की आपण ही चाल पण खूप चांगली झाली आहे, तर काय करायचं. तर म्हटलं तू लिहिशील का. तर म्हटलं "हो, लिहितो." मग त्याच्यावर त्यांनी गारवारा हा ऍक्च्युली गारं वारा हा भरारा याच मीटर मध्ये मी झोप जागते नभात अजून एक गाणं पण लिहिलं म्हणजे गेलं होतं. मुंबई शहर कसं संपूर्ण जाग असतं अच्छा. या मीटर मध्ये कविता लिहिली होती. तो हा. म्हणाला, अरे नाही. त्याला पण मी चाल लावली होती. अच्छा. पण मी म्हटलं की अरे आता अख्खा पावसाचा अल्बम करायचा तर ह्याचा संबंधच नाहीये पावसाशी. तर ती चाल चांगली होत होती, तर त्याला पण मग शब्द गाणं मॅचिंग पुन्हा मिळत लिहावं नव्हते. लागलं. मग म्हणून तिसऱ्यांदा हे लिहिलं गेलं गाणं. मग लिहिलं ते गार दोन वारा ओळी, भरारा. 2 ओळी तरी. गारवारा हा भरारा नभटी पूस टिपूस राणीवनी पानो पाणी राणीवनी पानो पाणी मर पाऊस क्या बात आहे. पाऊस गारवारा हा भरारा. या गाण्यावर हिंदी गाणं लिहिलं उलट गेलं. आहे. येस. मग ती आठवण काय आहे नेमकी? जसं काय झालं की गारवा हे मी गाणं रेकॉर्ड करून ठेवलं होतं ना, तसंच झाडाखाली बसलेलं हे गाणं मी स्वतः पैसे खर्च करून रेकॉर्ड, म्हणजे मग मी काय करायचो, शूटही मी केलेलं थोडं होतं. थोडं नाही, शूटिंग नव्हतं केलेलं, फक्त गाणं record. हा मी आपलं थोडंसं पैसे जमवायचे, मग गाणं रेकॉर्ड करायचं. असं त्यावेळेला खूप अवघड होत्या ह्या सगळ्या गोष्टी. आता एवढं डिजिटली सगळं सोपं झालंय, आपापल्या घरात स्वतःचे स्टुडिओ आहेत. तेव्हा तसं नव्हतं. आम्हाला स्टुडिओत जाऊन पैसे खर्च करून वादकांना सगळ्यांना बोलवून, तेव्हा असं प्रोग्रामिंग आणि हे सगळं होत नव्हतं, सगळं लाईव्ह करायला लागायचं. तर मला हे गाणं ह्यांनी लिहिलं होतं आणि ते फार मस्त झालं होतं गाणं. तर म्हटलं चल ना आपण रेकॉर्ड करूया, म्हणून मी ते रेकॉर्ड पण करून ठेवलं होतं गाणं. बरं. आणि मग हे गारवामध्ये गाणं म्हटलं, हे पावसाचं गाणं होतं, आपण हे पण गारवामध्ये घेऊया. आणि तो गारवा अख्खा अल्बम आमचा तयार झाला आणि 94 साली हे सगळं तयार झालं. आणि मी भेटायला सुरुवात केली कंपनीने की बाबा हा आम्ही एक अल्बम तयार केलाय, तुम्ही ऐका. कुठली म्युझिक कंपनी तो घ्यायला तयार नाही, अच्छा. कारण त्या काळामध्ये म्हणजे 94-95 मध्ये अशा तऱ्हेची गाणीच येत नव्हती. मराठीमध्ये सगळे कॉमेडी खूप जोरात होतं. चित्रपट जे होते चित्रपट सगळे comedy कॉमेडी जास्त चित्रपट होते. होते. त्याच्यामधली गाण्यांची मेलोडियस गाणी खूप कमी प्रमाणात होत होती, म्हणजे ती रिक्वायरमेंटच होत नव्हती. अशा वेळी ही गाणी कोण ऐकणार. प्रायव्हेट अल्बम शिवाय सिनेमातलं पण गाणं नाही, त्याच्यामुळे कुठली कंपनी तयार होईना घ्यायला. मी म्हटलं जाऊ दे, आता आपण प्रयत्न सोडून देऊया आणि काय शांत बसूया. जेव्हा का कुठली कंपनी म्हणेल तेव्हा बघू, काय होईल ते होईल. पैसे तर सगळे खर्च करून बसलो होतो मी. तर अचानक एक दिवस 97 साली रजत बडजात्याचा याचा फोन आला राडाक्षी प्रोडक्शन मधून कि सर आपने कुछ बनाया है क्या, अच्छा. हम म्यूजिक कंपनी खोलना चाहते हैं, राजश्री म्यूजिक, हां. तो आप कुछ होगा तो. तर मी म्हटलं की अरे वा, आपल्याकडे तयारच आहे अल्बम, तर जाऊन भेटूया. पण माझ्या लक्षात आलं की तो जसं म्हणला की मराठी कळत नाही त्याला, हां. फारसं मराठी येत नव्हतं. तर झाडाखाली बसलेल्यावर मी स्टुडिओमध्ये आधी एक डमी शब्द लिहिले, बरं. स्टुडिओत गेलो पार्ल्याच्या, लिहिलेस मी स्वतः त्याच्यावरती. डमी शब्द लिहिले, बरं. पहिल्या 4 ओळी लिहिल्या. बरं. छुई सी तुम लगती हो, फूलों जैसी हंसती हो, जिस दिन से देखा है तुम मेरी सांसों में दिल में रहती हो, टंग डंग 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 डंग. हे गाणं लिहिलं आणि ते रेकॉर्ड केलं. ओके. आणि ते मी घेऊन गेलो. म्हटलं बघ तुला हे मी माझ्या चाली आशा करतो, मी हा अल्बम मराठी आहे. तर त्याला ते छुईमे गाणं आणि गारवा गाणं दोन्ही भयंकर आवडले. तो म्हटला अरे ही गाणी तर फार सुंदर आहेत, पण म्हणला की आम्ही राजश्री प्रोडक्शन जेव्हा आम्ही म्युझिक कंपनी लॉन्च करू ती हिंदीमध्ये लॉन्च करू, मराठी अल्बम आधी नाही करणार, कारण आम्हाला इंटरनॅशनली यायचंय. आम्हाला मराठी करायचंच नाही, आम्हाला हिंदीच हिंदीच करायचं. हा म्हणजे करायचंय. करायचं नाही असं नाही, पण नंतर करू ना, लॉन्चिंग आम्ही एवढे मोठी कंपनी आहे ना ती. बरोबर. तर तो म्हटला की आप कंपोजर बहुत अच्छे हो. त्याला कळलं की ह्या सगळ्या चाली, तो पहिला होता असा ओके. म्युझिक कंपनी मधला की जो म्हणला की तुझ्या चाली चांगल्या आहेत आणि गाणी चांगली आहेत. वा. हे त्याच्याबद्दल त्याचं कौतुक करायला पाहिजे, नक्की. कारण नॉन मराठी असून देखील तो हे म्हणला. तर मी त्याला म्हटलं की तो म्हटला नाही नाही नाही, फिर आप ऐसा करो, आप कंपोजर अच्छे हो, तू हिंदीमध्ये गाणी रेकॉर्ड, तू चाली लावायला सुरुवात कर
आणि तुझी 10 गाणी तयार झाली अच्छा. की मग आपण तुझा हिंदी अल्बम आधी करू बरं. आणि मग तुझा हा गारवा. म्हटलं मग गारवाचं काय? हा. नाही नाही म्हटलं गारवा पण रिलीज करू आपण, ओके. पण आधी आपण हिंदी करू. पण म्हणजे एक नवीन चॅलेंज आलं तुला आता. त्यामुळे काय झालं, मग मी वर्षभर त्याला विविध प्रकारची जवळजवळ 30-40 गाणी, आम्ही दर आठवड्याला जायचो, त्याला गाणी ऐकवायचो, मीच डमी शब्द लिहायचो, हे सगळं. मग नंतर सगळे श्याम अनुरागीने ते शब्द लिहिले आणि तो अल्बम जो छुई मी जो प्रचंड गाजला. जवळजवळ त्या काळात आम्ही त्याच्या 8 लाख सीडीज वगैरे 98 साली त्याच्या हे गेल्या. आणि त्यानंतर मग मराठी गारवा झाला. पण झाडाखाली बसलेले गाणं आधी होतं, पण रिलीज ते नंतर झालं. नंतर झालं. मला वाटतं एक ऐकूया. आणि ते इतकं छान असं पेप्पी सॉन्ग आहे, तर तू असं मस्तपैकी इथे येऊन जर ते सादर केलंस तर आम्हाला ते आवडेल. झाडाखाली बसलेले कोणी कोठे रुसलेले, झाडाखाली बसलेले कोणी कोठे रुसलेले, चिंबमनी आज पुन्हा आठवणी मेघ जुना कोणी भिजलेले, झाडाखाली बसलेले कोणी कोठे रुसलेले. वाऱ्यातुनी पाण्यातुनी गाण्यातुनी भिजला पाऊस हा माझा तुझा आता ऋतू सजला. हो वाऱ्यातुनी पाण्यातुनी गाण्यातुनी भिजला पाऊस हा माझा तुझा आता ऋतू सजला. गंध असे मंद जणू होऊन या थेंब जणू आता टपटपले, झाडाखाली बसलेले कोणी कोठे रुसलेले, झाडाखाली बसलेले कोणी कोठे रुसलेले. गोष्टी गाण्यांच्या. खरं तर गप्पांचा ओघ जेव्हा चालू असतो तेव्हा आपण गारवाबद्दल खूप बोललो, पण गारवाच्याही आधी तुमच्या जोडीचं पहिलं गाणं झालं ते कोणतं झालं? कोणत्या गाण्याने सुरुवात झाली तुमच्या जोडीची? आमची सुरुवात खरं तर मला ना कंपोजर व्हायचंच नव्हतं, म्हणजे संगीतकार व्हायचं नव्हतं. मला फक्त गायक व्हायचं होतं. मला किशोर कुमार व्हायचं होतं. बरं. किशोर कुमार माझं दैवत आहे म्हणजे. तर त्यांना ऐकून, त्यांची गाणी ऐकून ऐकून आम्ही मोठे झालो. तर जेव्हा आमची मैत्री झाली दोघांची, सौमित्र आणि माझी, आणि आम्ही जवळच राहतो. हा खारला राहायचा तेव्हा, मी बांद्र्याला राहायचो. तर आम्ही रेग्युलर रोज संध्याकाळी एकत्र बसायचं, गप्पा मारायच्या, काहीतरी करण्याचा प्रयत्न करायचा, असं आमचं चालू असायचं. आणि तेव्हा मी हार्मोनियम, गझल व जास्त हार्मोनियमवर मी गझल करता हार्मोनियम खरं तर शिकलो की मला स्वतःला गझल गाता यावी आणि हार्मोनियम वाजून गझल गायला चांगली वाटते. असं चालू होतं. आणि एक दिवस अचानक हा आला, अरे म्हटलं मी एक कविता लिहिली बघ. म्हणजे दाखव. म्हणजे बघ तुला चाल लावता येते का बघ ना. तोपर्यंत मी चाल कधीही लावली नव्हती कशालाच, काहीच. आणि मी म्हटलं की बघू दाखव. आणि त्यांनी ते शब्द दाखवले मला. दिस नकळत जाई सांज रेंगाळून राही, क्षण एकही न ज्याला तुझी आठवण नाही. तर मी लिटरली, मला वाटलं की अरे, म्हटलं चला बघूया काय सुचतंय का. आणि इतकं सुंदर त्यांनी लिहिलं होतं. म्हणजे मला असं वाटतं की ते बरोबर वृत्तात, त्याचं यमक पाहिजे, वृत्त पाहिजे चांगलं. अशा कविता असेल त्याला पटकन चाल लागते. बरोबर. तसं ते असल्यामुळे मला कदाचित चाल लागून गेली. ती चाल अशी होती, म्हणजे शब्द गाण्यासह आले अगदी तुझ्यापर्यंत. दिस नकळत जाई, दिस नकळत जाई, दिस नकळत जाई, सांज रेंगाळून राही, क्षण एकही न ज्याला तुझी आठवण नाही, दिस नकळत जाई.
दिसन कळत जाई. क्या बात आहे. अशी चाल लागून गेली हां. आणि सहज ती अरुण दातेंचा मुलगा अतुल दाते, हा पण आमचा चांगला मित्र, कारण हा याच्याच कॉलेजमध्ये होता, चेतना कॉलेजमध्ये, आणि तोही बऱ्याच वेळेला आम्ही त्यांच्या घरी जायचो, तो आमच्याकडे येतो, तर आम्ही सगळे एकत्र बसलो होतो आणि ती सहज छोट्याशा कॅसेटवर, त्याला असा छोटासा कॅसेट रेकॉर्डर यायचा, त्याच्यावर ते आम्ही फक्त हार्मोनियम आणि एक डग्गा होता, धिंग ताक धिंग धिंग ताक, तू करते बघ बघ, धिंग ताक धिंग धिंग, दिसन कळत जाई, दिसन कळत जाई, सांज रेंगाळून राही, क्षण एकही न ज्याला तुझी आठवण नाही, दिसन कळत जाई, दिसन कळत जाई. असं ते फक्त कॅसेटवर रेकॉर्ड केलं. तर अतुल तो ती कॅसेट घरी घेऊन गेला आणि म्हटला की दुसऱ्या दिवशी सकाळी अरुण दात्यांचा फोन, अरे मिलिंद, ते तू मला अतुलने गाणं ऐकवलं दिसन कळत जाई आणि फार छान चाल आहे ती, तर मी एक नवीन अल्बम रेकॉर्ड करतोय, ते गाणं गाऊ का? अरे म्हटलं क्या बात आहे, पहिलीच आमच्या आयुष्यातली चाल, म्हणजे संगीतकार म्हणून तुझं पहिलं गाणं, ती अशी सुरुवात, आणि तुमच्या दोघांचं पहिलं, म्हणजे यांनी गीतकार म्हणून एक्झॅक्टली तुझ्यासाठी लिहिलं. आणि मग त्यांना ते गाणं एवढं आवडलं की ते प्रत्येक, त्यांनी अल्बम तर रेकॉर्ड केलाच, पण प्रत्येक कार्यक्रमात ते गाणं गायचे. सांगायचे 2 नवीन मुलं आहेत आणि त्यांनी हे खरं तर लिहिलंय. म्हणजे चाल आणि गाणं चांगलं होतं, ठीक आहे, पण दाते साहेब लाईव्ह कार्यक्रम करायचे ना, आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये ते आवर्जून हे गाणं गायचे. त्यांनी या गाण्याला जास्त, त्यांनी गाणं हे खूप फेमस केलं. आणि त्याच्यानंतर मग जेव्हा सांज गारवा अल्बम आला, तेव्हा तुला माहिती आहे की प्रत्येक संगीतकार जो गायक असतो त्याला मोह होतो की आपण संगीत दिलेलं गाणं आपण स्वतः गावं, आणि म्हणून ते मी सांज गारवामध्ये गायलं. पण तुला दुसरं सांगतो की आता आपण हे नुसतं हार्मोनियमवर ऐकतो आणि आपण आता ह्या प्रोसेस बद्दल बोलतोय की काव्य कसं सुचतं, त्याला चाल कशी लागते, ह्या सगळ्याबद्दल आपण बोलत असताना ह्या प्रोसेसमधला अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे त्याचा अरेंजर. जे आप्पा वढावकरनी हे गाणं अशा तऱ्हेने अरेंज केलंय, तरी आपण लाईव्ह व्हायोलिन्स वापरली आहेत. त्या काळात एवढं वापरत नव्हते, म्हणजे प्रायव्हेट अल्बम्सला करत नव्हते, पण माझी इच्छा होती की नाही, हे गाणं जोरदार झालं पाहिजे, आणि म्हणून सांजगारोमध्ये करताना मी परत ते नव्याने सगळं अरेंज आप्पाने ते केलं. आता तुम्हाला मी हे आत्ता हार्मोनियमवर ऐकलेलं आणि ते अरेंज झाल्यानंतर कसं ऐकू येतं, अरेंजरचा भाग किती महत्त्वाचा असतो, हे आपण गाणं ऐकल्यानंतर तुम्हाला कळेल. नक्की आम्हाला आवडेल, नक्की आवडेल ऐकायला. दिसन कळत जाई, 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 सांज रेंगाळून राही, क्षण एकही न ज्याला तुझी आठवण नाही, दिसन कळत जाई, दिसन कळत जाई. आता बुध मनाची अनाकलनीय भाषा, आता बुध मनाची अनाकलनीय भाषा, जशा गुढ गुढ माझ्या तळ हातावर रेषा, जशा गुढ गुढ माझ्या तळ हातावर रेषा, असे आभाळ आभाळ, असे आभाळ आभाळ, रोज पसरून राही, क्षण एकही न ज्याला तुझी आठवण नाही, दिसन कळत जाई, दिसन कळत जाई, सांज रेंगाळून राही, क्षण एकही न ज्याला तुझी आठवण नाही,
दिस नकळत जाई, 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 दिस नकळत. वा, अप्रतिम. थँक्यू. म्हणजे जसं आपण म्हणतो की प्रत्येक गाण्याच्या यशामागे गीतकार असतो, संगीतकार असतो, गायक असतो, तसा अरेंजर असतो आणि त्यानंतर हे सगळे वादक पण असतात. वादकही असतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. पण हे सगळं घडताना, मूळ गीत लिहिताना पुन्हा एकदा तुला मी विचारीन की दिस नकळत जाई, सांज रेंगाळत राही, हे कुठे बसून लिहिलंस? कसं झालं? गाणं झालं कसं तयार? मी खारदांडेला लहानाचा मोठा झालोय समुद्र किनारी. तर संध्याकाळचीच वेळ होती. म्हणजे असा रस्ता, पलीकडे समुद्र आणि त्या समुद्राच्या खडकावरच स्मशान होतं. ओ, तिथे सगळं असं आणि त्याच्या पुढे आणि असा रस्ता आणि एक मैदान होतं. त्या रस्त्याच्या कडेला एक 5 फूट अंतरावर सिमेंटच्या अशा टाक्या होत्या, मोठ्या मोठ्या चौकोनी. त्याच्यामध्ये कोळ्यांची सगळी जी जाळी आहेत मासे पकडायची, ती त्याच्यात धुवायला म्हणून टाकली जायची. आणि ते कठड्यासारख्या अशा होत्या. त्या टाक्यांवर बसून आम्ही सूर्यास्त, समुद्र संध्याकाळी बघायचो. आणि त्या टाक्यांच्या मागे एक विस्तीर्ण मैदान होतं आणि मैदानाच्या बाजूला एक म्युनिसिपालिटी शाळा होती, ज्याच्यात मी 1ली ते 7वी शिकलो. म्हणजे मी वर्गात ज्या खिडकीत बसायचो त्या खिडकीतूनही मला समुद्र दिसायचा, तो रस्ता दिसायचा, त्या टाक्या दिसायच्या, वाळत घातलेली जाळी दिसायची. तर एकदा असाच संध्याकाळी तिकडे बसलेलो असताना अक्षरशः सूर्य असा अस्ताला चाललेला होता आणि सूर्य बुडाल्यानंतर रात्रीत शिरण्यापर्यंतचा काळ संधिकाल जो माझ्यासाठी खूप अस्वस्थतेचा असतो. म्हणजे मी जर एका खोलीमध्ये बंद केलंस तू मला आणि बाहेरून कुलूप घातलंस तर आणि तू दिवसाच्या कुठल्याही प्रहराला मला कोंडून ठेवलंस तर मी बरोबर सांगू शकतो बाहेर न पडता की आता सूर्य बुडालाय आणि आता तो पिरियड चाललाय संध्याकाळचा आणि आता रात्र झाली. एवढा माझ्या मनावर त्या काळाचा परिणाम, त्या पॅचचा परिणाम वर्षानुवर्ष होतो. त्या दिवशी संध्याकाळी बसलो तो सूर्य आणि ती वेळ काही जाता जात नव्हती. असं झालं असावं आणि किंवा कोणाची आठवण येत असावी का काय 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 माहित नाही. आणि म्हणूनच मग अख्खा दिवस तर गेला, दिसन नकळत जाई आणि सांज रेंगाळून राही. आणि आता रेंगाळताना आणि दिवसभर पण क्षण एकही न ज्याला तुझी आठवण नाही. म्हणजे काय होतं की दागिन्यांचा एक सर असतो सुंदर स्त्रीच्या अंगावर आणि तिचं सौंदर्य पाहायचं आहे. एक कुठली तरी असा आटा असतो, तो उघडला की ते सगळे दागिने खाली पडतात आणि एक मूर्तिमंत सौंदर्य आपल्याला दिसतं. तसं त्या 4 ओळी सुटल्या, तो टाका निघाला आणि सगळी कविता आली. मला जेव्हा ह्यांनी कविता आणली तेव्हा माझ्या डोक्यात चाल लावताना असं होतं की त्यांनी दिवस नाही म्हटले, दिस म्हटलंय. तर मला असं वाटलं की एखादा शेतकरी हा संध्याकाळच्या वेळेला शेतात आहे आणि बायको जवळ नाहीये, गावी गेलीये बायको, आणि तेव्हा तो काय करेल, त्याला बायकोची आठवण येते, मग तो काय म्हणेल, तर तो हे गाणं म्हणेल. मग ते शिवरंजनी आणि असं त्याचं थोडंसं म्हणजे मायनर मेजर असं त्याला आपोआप लागलं. ते काही हे नाही, हे त्यातली
टेक्निकल भाषा वेगळी आहे, बरोबर. पण राग आणि ते जे जे सुचलं ते त्याच्यामुळे सुचलं. माझं परसेप्शन हे होतं आणि त्याचं परसेप्शन किती वेगळं होतं बघ. बरोबर, पण ते जुळून आलं की कसं छान काव्य पण आणि मला असं वाटतं संगीत. की या संध्या वेळा असतात ना, या प्रत्येकाच्या आयुष्यात खूप वेगळ्या पद्धतीने असतात. म्हणजे कवी सुधीर मोघे यांनी जसं म्हटलंय की दाटून आलेल्या संध्याकाळी अवचित सोनेरी ऊन पडतं, तसंच काहीसं पाऊल न वाजवता आपल्या आयुष्यात प्रेम प्रेम येतं. येतं. मागून कधी मिळत नाही, शोधून कधी सापडत नाही, वादळ वेळ घुसतं तेव्हा टाळू म्हणून टळत नाही. आकाश पाणी तारे वारे सारे सारे ताजे होतात आणि वर्षांच्या विटलेल्या बधीर मनाला आवेगाचे तुरे फुटतात. सो हा जो एक संध्याकाळ रेंगाळत राहणं आणि जसं ह्यांनी म्हटलं तसं सांज गारवा म्हणून मग करावा असं वाटला का? अगदी म्हणजे बरोबर. गारवाचा एक पुढचा भाग असाही झाला आणि ती संध्या वेळ ही तू खूप सांभाळून ठेवलीस कारण का? काय झालं, गारवानंतर खूप जण म्हणायला लागले की आता काय पुढे अजून एक आम्हाला इतकी गाणी छान आहेत की परत पावसाची गाणी करा, परत भाग 2 करा. तर मी म्हटलं की परत गारवा जो झालाय तो परत होणं परत शक्य नाही. होणार एकदा कलाकृती होती ती परत होणं फार कठीण असतं. बरोबर. ते रिपीट करण्यापेक्षा आपण काहीतरी वेगळं करावं. मग संध्याकाळ ही पण जशी तू म्हणलीस की हुरहुर लावणारी असते, खरंय, खरंय. तर त्याच्याविषयी पण ह्यांनी बरीच गाणी ऑलरेडी लिहिलेली होती, कविता लिहिलेल्या होत्या. आणि म्हणून मग म्हणजे माझ्याकडे अरुण दात्यांच्याच अल्बम मधलं कधी सांजवेळी हे गाणं होतं, दिसनकच जाई होतं. आणि त्याचं अतिशय फार मला आवडणारं एक गाणं पण त्याचं, आठवणीच्या फुलांनी जसे टांगले दिवस, माझ्या घराला तोरण तुझे बांधले दिवस. वा. आता ह्याच्यामध्ये खरं तर संध्याकाळचा कुठे उल्लेख नाहीये, हा. पण ते संध्याकाळच्या मूड मध्ये ते Mood गाणं मध्ये ते जातं. जातं. तर म्हणून ते पण गाणं मी ह्याच्यात घेतलं. आणि म्हणून मग गारवाच्या ऐवजी सांज गारवा सांज गारवा. अल्बम मी केला अख्खा. त्यात पण हाच पॅटर्न ठेवला की 7 गाणी 7 कविता. आणि त्याच्यामध्ये मग कविता कृष्णमूर्तींनी अरुणदादांच्या अल्बममध्ये कधी सांजोळी म्हटलेलं होतं ते मी सांज गारवामध्ये घेतलं. पुन्हा एकदा कवितेच्या प्रेमात पडून आणि स्वतःतल्या गायकाच्या प्रेमात पडून मला वाटतं ते गाणं. अगदी बरोबर. असं त्याच्यामध्ये ते आवडतं, माझंही आवडतं गाणं आहे. हा. आणि ते ऍक्च्युली मी तिच्यासाठी म्हणून लिहिलं त्याने. हा. ओके. म्हणजे पुरुषाने गायला पाहिजे पुरुषाने असं. गायला कधी पाहिजे. सांज वेळी मला आठवणी, तुझ्या भोवताली जराशी वळूनी पाहशील का. पण एक आम्हाला फिमेल गाणं कमी पडत होतं अच्छा. त्याच्यामध्ये, म्हणून त्याचं जेंडर चेंज केलं. ओके. आणि कविता कृष्णमूर्तींनी काय ग्रेट, इतकं सुंदर गायलं. इतकं सुंदर गायलंय की असं ते ओरिजिनल त्या जेंडर मध्येच लिहिलंय असं वाटतं. मला एक त्याची आठवण सांगायला आवडेल. हा. तो अल्बम 8 गाण्यांचा अल्बम होता, ज्यात 3 गाणी दाते साहेबांनी म्हटलं होती, 2 सोलो गाणी कविता कृष्णमूर्ती आणि 2 डुएट्स, अशी 8 गाण्यांचा अल्बम होता. आणि तो अल्बम रिलीज झाला आणि त्याला सीडी तर नव्हतीच, फक्त कॅसेट होती. मला अचानक कोल्हापूरहून लँडलाईनवर फोन आला. कोणाचा असेल? हा. सुरेश वाडकरजींचा फोन. बरं. अरे मिलिंद, ते तुझं गाणं मी जाताना 17 वेळेला ऐकलं ते गाणं, आणि इतकं तू अप्रतिम चाल लावली आहेस. म्हटलं क्या बात आहे. वाडकर साहेबांनी कधी सांजेवेळीची मी तुला आठवण सांगतोय. ऍक्च्युली त्यांना गायला पाहिजे होतं ना. म्हणजे अजून सांगूया, अजून म्हणजे गातील. त्याच्यातल्या गायकाला तू पुन्हा सांगतोयस की तर म्हणजे त्यावेळेला ही खूप म्हणजे दाद फार मोठी आमच्याकरता, एवढे जे जस्ट होतकरू आम्ही होतो, आणि त्यावेळी ही दाद मिळणं फार छान होतं. एवढं सुरेशजींनी तुला ज्या गाण्यासाठी दाद दिली ते गाणं पण थोडंसं ऐकायला आवडेल आम्हाला पण. नक्की नक्की ऐकूया. कधी सांज वेळी मला आठवणी, कधी सांज वेळी मला आठवणी, तुझ्या भोवताली जराशी वळूनी पाहशील का, पाहशील का, पाहशील का. तुझा दूर येथे उठू दे शहारा, ओ तुझा दूर येथे उठू दे शहारा, शरीरावरूनी
जसा गारवारा शरीरावरुनी जसा गारवारा वाहशील का वाहशील का वाहशील का कधी सांज वेळी मला आठवून कधी सांज वेळी मला आठवून तुझ्या भोवताली जराशी वळून पाहशील का पाहशील का पाहशील का. काय अप्रतिम काय लिहिलंयस. चाली लावायचं रे काय अप्रतिम लिहिलंयस रे तू. खरंच या गाण्यांच्या गोष्टी ऐकत असताना इतकी गंमत वाटते की प्रत्येक गाण्यामागे काहीतरी एक गोष्ट आहे आणि ही गोष्ट सुलगडून सांगण्याचा प्रयत्न आमच्या या कार्यक्रमात आम्ही करतोय. त्यांच्याकडे सांगण्यासारख्या गोष्टी खूप आहेत, त्यामुळेच आज इथेच थांबूया, पण पुन्हा पुढच्या भागात भेटूया आणि गायक संगीतकार मिलिंद इंगळे आणि गीतकार सौमित्र यांना पुढच्या भागात भेटून त्यांच्या गाण्यांच्या गोष्टी नक्की उलगडूया. नमस्कार.